प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 24 मे 2026 रविवार। तो तुला सोडविल आणि मुक्त करेल, जर तसे असेल तर आम्ही त्या देवाची सेवा करतो। तो आम्हाला धगधगत्या अग्निगुंडातून सोडवू शकतो आणि हे राजन तो आम्हाला तुझ्या हातातूनही सोडविल। दानिएल 3 अध्याय 17 वचन। परमेश्वर केवळ आपल्याला मार्गदर्शन करत नाही, तो आपल्याला सोडवतो आणि मुक्तीही करतो। वरील वचन हे फक्त शद्रक, मेषक आणि अबेदनेगो यांची विश्वासाचा उच्चार नव्हता, तर प्रत्यक्ष अनुभवलेली साक्ष होती। एका बाजूला देवाने त्याने राजाची क्रोधापासून सोडविले आणि दुसऱ्या बाजूला धगधगत्या अग्निगुंडातून वाचविले। आज तुला कोणत्याही गोष्टीतून मुक्ती हवी आहे? गरजेच्या ओझ्यातून, लज्जा आणि निंदेतून, आजारपणातून, लोकांची दंडबनातून, बिडी जात संपातून, काही असो, परमेश्वर तुला सोडवू शकतो। तो तुला मुक्त करेल। म्हणून पुत्र जर तुम्हाला मुक्त करील तर तुम्ही घरोघर मुक्त यावेल। योहान 8 अध्याय 36 वचन। तुम्ही सत्य जाणाला आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल। योहान 8 अध्याय 32 वचन। जिथे प्रभूची आत्मा आहे तिथे स्वातंत्र्य आहे। 2 कोरिंथियर 3 अध्याय 17 वचन। तुला अभाव आणि गरिबीतून मुक्ती हवी आहे का? विश्वासानं हे घोषित कर। आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा तुम्हाला ठाऊक आहे। तो श्रीमंत असूनही तुमच्यासाठी गरीब झाला, जेणेकरून तुम्ही त्यांची गरिबीमुळे श्रीमंत यावे। 2 कोरिंथियर 8 अध्याय 9 वचन। तुला आजारातून बरे होण्याची गरज आहे काय? ही वचन घोषित कर। त्याने आपल्या दुर्बलता घेतल्या आणि आपले रोग वाहिले। मत्ती 8 अध्याय 17 वचन। त्यांचे फटके याने आपण बरे झालो। येसाया 53 अध्याय 5 वचन। त्यांचे जखमांनी तुम्ही बरे झाला आहेत। 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन। तुला शापापासून मुक्ती हवी आहे काय? या सत्यांना धरून राहा। देव शापाला आशीर्वादात बदलतो। अनुवाद 23 अध्याय 5 वचन। ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातून मुक्त केले। गलतीकर 3 अध्याय 13 वचन। पुढे कोणत्याही शाप राहणार नाही। प्रकटीकरण 22 अध्याय 3 वचन। तुला पापी स्वयंपासून स्वातंत्र्य हवे आहे काय? क्रूसाकडे बघा, ज्याने स्वतः आपल्या शरीरात आपल्या पापांना वृक्षावर वाहिले, जेणेकरून आपण पापासाठी मेलेले गहून नीतिमत्वासाठी जगावे। 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन। पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याकडे ये। प्रभू, माझ्या पापाची क्षमा कर, मला क्षेमाची खात्री आणि तारणाची आनंद दे। तो नक्कीच तुला प्रत्येक बंधनातून मुक्त करेल। पुढील ध्यानासाठी वचन। जर आपण आपली पापे कबूल केली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे। तो आपली पापे क्षमा करील आणि सर्व अधर्मापासून आपल्याला शुद्ध करील। 1 योहान 1 अध्याय 9 वचन। आजचे बायबल वचन सकाळी 1 इतिहास 22 अध्याय 23 अध्याय 24 अध्याय। संध्याकाळी योहान 8 अध्याय 28 वचन से 59 वचन। धन्यवाद।